नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई पोलीस भरतीच्या पेपरचा अभ्यास नक्की कसा करायचा, शेवटचे जे काही 2 आठवडे बाकी आहेत, या 2 आठवड्यांमध्ये साधारणतः कशा पद्धतीने आपल्या अभ्यासाची दिशा असायला पाहिजे, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये शेवटचे जे काही 1-2 आठवडे आहेत त्याच्यामध्ये पेपरची तयारी कशी करावी आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तुम्ही जर नीट समजून घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं पोलीस भरतीची तयारी ही शेवटच्या टप्प्यामध्ये केली जाते आणि त्याचा फायदा हा आपल्याला नक्की कशा पद्धतीने होतो हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघत असाल की तुमच्या समोर जी काही स्लाइड दिसते तर त्याच्यामध्ये आपली स्पर्धा पेपर मधील 100 प्रश्नांसोबत असते, इतरांशी कोणाशी नसते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता हे जे काही 100 प्रश्न आहेत त्याची तयारी कशी करायची हे महत्वाचं आहे ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये 3 प्रश्न आपल्या समोर असतात की आता जो काही शेवटचा टप्पा आपला सुरू आहे अभ्यासाचा, त्याच्यामध्ये नक्की काय वाचावं हेच समजत नाहीये. आहे ना प्रश्न, सगळ्यांनाच प्रश्न असतो की शेवटच्या टप्प्यामध्ये नक्की वाचू काय, कारण खूप काय वाचायचं असतं. दररोज असं वाटत असतं की खूप कमी अभ्यास होतोय, अजून अभ्यास केला पाहिजे, कुठेतरी कमी पडतोय. नक्की वाचायचं कशातून हा प्रश्न असतो, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. दुसरी गोष्ट, कशातून वाचू, काय वाचू आणि कशातून वाचू हा प्रश्न सुद्धा आपल्याला पडलेला असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कारण इथं ना तुम्हाला मार्केटमध्ये आता आपण जाहिराती बघत असतो पुस्तकांच्या, अफलातून जाहिराती चालू असतात, आमच्याच पुस्तकातून सर्व काय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे नक्की वाचू काय, कशातून वाचू हा प्रश्न आपल्या समोर आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आणि शेवटचा मुद्दा असतो की कोणत्या विषयाचं किती वाचावं, म्हणजे आता शेवटचे काही दिवस उरले तर तिथं मी कुठल्या विषयाला किती वेटेज दिलं पाहिजे अभ्यासाच्या वेळेसाठी, तर तो एक महत्वाचा मुद्दा असतो, ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर अजून एक मनात प्रश्न असतो, सर पेपर सोडवू का, कारण पेपर सोडवायला गेलो तर वेळ पुरत नाही, अभ्यासाला वेळ भेटत नाही वगैरे वगैरे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर तुम्ही नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला सगळेच जे काही व्हिडिओज असतील ते असे मिळवता येतील. ठीक आहे, एक एक पॉईंट बघायला सुरुवात करूयात आपण. त्यातला आपला सगळ्यात महत्वाचा पहिला असणार आहे की काय वाचावं, हा आपल्या समोर पडलेला प्रश्न असणार आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जीएसचा जो काही सराव आहे की नाही हा तुमचा स्ट्रॉंग असणारच. ओके, कारण कोणताही महाराष्ट्रातला विद्यार्थी जर आपण घेतला आणि त्याचं सिलेक्शन रेंजवाला जर विचारत घेतलं किंवा ऑलरेडी सिलेक्ट झाले त्यांना विचारा, मराठी गणित बुद्धिमत्ता कोणाचा वीक नसतो. मराठी गणित बुद्धिमत्ता हा स्ट्रॉंग करावाच लागतो. ओके, ऑलरेडी सॉरी ऑलरेडी तुम्ही हा स्ट्रॉंग केलेलाच असणार आहे. मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये जीएस ला फोकस करणं गरजेचं असतं. गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण वाचायचंच नाही असं नाही, एकदा तरी आपण त्याचं वाचन केलं पाहिजे तरी ते ठीक असतं. ठीक आहे, मात्र जीएस ला वारंवार वाचणं गरजेचं असतं, कारण मराठी गणित बुद्धिमत्तेत तुम्हाला एक अंदाज बसलेला असतो कुठला प्रश्न कसा टॅकल करायचा. पेपर प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला तिथे स्कोर भेटत असेल, बरोबर, जाणारा स्कोर हा तुमचा 101% हा जीएस मध्ये असणार आहे. म्हणून जीएस ला, कारण ते जीएस मध्ये असं राहतं की किती वाचलं तरी आपल्याला कमी वाटतं, वेळेला क्लिक होत नाही. ओके, वेळेला क्लिक का होत नाही पेपरमध्ये, कारण त्याची रिव्हिजन पडलेली नसते. बरोबर, शेवटचा टप्पा हा तुमचा ऍक्च्युअली रिव्हिजनचा टप्पा असतो, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, चालू घडामोडीचा काय अभ्यास आहे हा थोडाफार अंदाज घेऊन करत चला, कारण आता परिस्थिती अशी चालली आहे की इम्पॉर्टंट चालू घडामोडी, मग त्याच्यासाठी तुम्हाला 2000 प्रश्नांची पीडीएफ, 10,000 प्रश्नांची पीडीएफ पार द्यायला मार्केटमध्ये खूप काही चालू आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण किती गुंतायचं हे तुम्ही समजून घ्या, कारण जीएसचं वेटेज आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी करंट अफेअरचं वेटेज हे समजून घ्या, म्हणजे एखाद दुसऱ्या मार्क्ससाठी तुम्ही किती वेळ द्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर ऍव्हरेज 5 प्रश्न येत असतील तर त्यातले ट्रेंडिंग आणि रेग्युलर क्वेश्चन हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, म्हणजे 3-4 तर त्यातलेच असतात, एखादा प्रश्न वेगळा असतो, समजतंय, जो की तो मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केलं पाहिजे, कारण त्याच्याच वेळात आपण जर इतर याच्यावरती रिव्हिजनवरती फोकस केला तर तुम्हाला ते सहज मार्क्स मिळून जातील. ओके, म्हणजे याच्या गोष्ट आपल्या लक्षात आले काय वाचायचंय, तर जीएस ला मोठ्या प्रमाणात फोकस करायचा आहे. जीएस चे सगळे सब्जेक्ट, मग त्याच्यात चालू घडामोडी सुद्धा आलं, पण त्याला लिमिटेशन्स असायला पाहिजेत, किती वेळ द्यायचा आहे चालू घडामोडींसाठी. ओके, कारण शेवटच्या टप्प्यात चालू घडामोडी गरजेच्या आहेत, नाही असं नाहीये, पण त्याला किती वेळ दिलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण डिटेल बोलणार आहे, कोणाला किती वेळ द्यायचं त्याचंही प्लॅनिंग आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा आता
हा पॉइंट झाला काय वाचावे. त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन खूप महत्वाची असते आणि ते वाचायचं कशातून हा जो प्रश्न आहे की नाही त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे बघा. स्वतःच्या काढलेल्या नोट्स शेवटच्या टप्प्यात किंवा शेवटच्या दिवसांमध्ये वाचणं आवश्यक असतं मित्रांनो. नवीन पुस्तकं घेणं आता टाळा. ओके, कारण याच्यामध्ये नवीन पुस्तक घेतल्यानंतर त्या गोष्टी समजून घ्यायला बऱ्यापैकी तो पुस्तक अंगवळणी पडायला वेळ लागतो. म्हणून इथं वेळ वाया घालवू नका. तुमचा फोकस हा तुमच्याच पुस्तकांवरती, आधी जे काही तुम्ही नोट्स काढल्या असतील, शॉर्ट नोट्स काढल्या असतील, तर त्याच्यावरती फोकस करा, कारण हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण नवीन पुस्तक घेतलात तर तो समजून घ्यायला, त्याची सवय लागायलाच खूप वेळ लागतो मित्रांनो. जे जुनं पुस्तक आहे तुम्हाला अगदी पान नंबर सहित माहिती असतं मी कुठं काय वाचलंय. ओके, एवढी प्रॅक्टिस आपली झालेली असते. पुस्तक पार एकच, ज्या काय तुमची वही बनलेली आहे किंवा वही तुमचे नोट्स बनलेले आहे, तर त्या नोट्स मधूनच तुम्हाला वाचायचं. नवीन काहीतरी करत बसू नका. नवीन पुस्तकं घेणं टाळा. जे झालंय तेच वाचत बसा. कारण आता कसं होतं, मार्केटमध्ये जी पुस्तकं यायला लागलीत की नाही बघा, फायदाही आहे. आपण डिजिटली बऱ्याच गोष्टी बघतो, त्याचा फायदा सुद्धा होतो आणि त्याचा दुरुपयोग सुद्धा बऱ्याच लोकांकडून केला जातो की आमच्या पुस्तकातून एवढं आलं, आमच्या पुस्तकातून तेवढं आलं. मग मुलं काय करतात, तो पुस्तक घेण्याच्या नादी परत तो पुस्तक घेतात, तो पुस्तक वाचत बसतात. जे की आधी त्यांनी बरंच काय वाचलेलं असतं त्याच्यातूनच असतं, ते वेगळं काय नसतं. ठीक आहे, फक्त नवीन कुठंतरी आमच्यापर्यंत पोहोचलंय आणि मग मी ते वाचणार असं करत बसू नका. कुणी कुठल्या मित्राने सांगितलेलं असतं की अरे हा पुस्तक लय भारी आहे, ही वेळ नाही ती. आता ते आधी करायला पाहिजे होतं. ओके, आता ही वेळ नाही. आत्ताची वेळ काय आहे की जे तुझं आहे ना तेच तुला वाचत बसायचं. उगाच दुसऱ्यांच्या गोष्टी बघून आता कॉपी करण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे त्याच्यात चांगली रिव्हिजन मारा, तिथंच रिझल्ट आहे. ओके, आता हे नवीन पुस्तकं घेऊ नका फक्त. ठीक आहे, बाकी आता झालेले 2026 या वर्षातील पेपर मधून जीएस चे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे. कशा अँगलने आलेत ते समजून घ्या. वाचताना हायलाइटरचा याच्यात वापर करा. हायलाइट झालेले प्रश्न पुन्हा पुन्हा तेच तेच वाचा. समजून घ्या की आताचेच प्रश्न, म्हणजे हाच वर्ष आहे, 15 तारखेला झालेला पेपर असेल, 22 तारखेला झालेले पेपर असतील किंवा आता इव्हन 29 तारखेचा पेपर असेल, म्हणजे अगदी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुम्हाला नक्की कशा लेवलचे प्रश्न यावर्षी येत आहेत एक अंदाज लागेल. आणि मग त्याचाच फायदा तुम्हाला तुमचे जे काही नोट्स आहेत ते वाचताना होत असेल. पीवायक्यूचं वाचन मात्र 100% करा, वारंवार वाचा, ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता याचा जो काही वाचनाचा वेळ आहे की नाही शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या या 2 आठवड्यांमध्ये आपण नक्की कशा पद्धतीने आपल्या अभ्यासाचं डिवायडेशन केलं पाहिजे हे समजूयात. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यामध्ये दररोज कमीत कमी आपल्याकडून 8 तास अभ्यास झाला पाहिजे. हे कमीत कमी सांगतो बरं का, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता. मी एक साधारणतः 8 तासाचं इथं प्लॅनिंग बोलतोय. त्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल आणि जीएस असेल, या सगळ्या विषयांना तुम्हाला डेली हाताळायचं आहे. ठीक आहे, आता रिव्हिजन मारायची आहे म्हटल्यावरती तुम्ही गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयांमध्ये 5-5, 6-6 टॉपिक तुम्ही एका एका दिवसाला बघू शकता, कारण ऑलरेडी तुम्ही ते अभ्यासलेत. फक्त आता जस्ट नजर फिरवण्याची गरज आहे. म्हणजे कुठला महत्वाचा फॉर्म्युला ह्या चॅप्टर मध्ये होता किंवा इथे कोणती नवीन युनिक पद्धत आपण वापरली होती जी की आपल्याला बघायला लागेल आता, कारण शेवटच्या दिवसात ती क्लिक होणं गरजेचं आहे. याच्यासाठी तिथं नजर पडली पाहिजे. बाकी जो बेसिक फॉर्म्युलानुसार किंवा बेसिक पद्धतीने जी काही गणितं सुटतात किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न सुटतात, तर त्याला कुठेतरी थोडंसं लाईटली घेऊन म्हणजे नजर फिरवून एकदा, कारण तेही वाचणं गरजेचं आहे एका टप्प्यामध्ये. तिथून फक्त जस्ट नजर फिरवून आणि जिथं प्रॉब्लेम किंवा जिथं तुम्हाला टेक्निक यूज केलेली आहे, नवीन काहीतरी तुमच्या रेग्युलर पॅटर्न पेक्षा काहीतरी वेगळं युनिक पद्धतीने सोडवलंय, तर तेच प्रश्न फक्त हाताळा. ओके, मराठीमध्ये सुद्धा सेम तशाच पद्धतीने राहील. असे 5-6 टॉपिक तुम्ही दिवसाला केलेत तर साधारणतः मराठी, गणित, बुद्धिमत्तेचे साधारणतः 70 टॉपिक आहेत. तुम्ही जरी त्याला 6-7 टॉपिक किंवा 5-6 जरी टॉपिक असेल तर 10 दिवसात तुमचं सहज ते रिव्हिजन कंप्लीट होऊन जातं. 2-2 तासाचा जर आपण कॅल्क्युलेशन केलं, सुरुवातीला इथं तुम्ही 2-2 तास द्या. हे लवकरात लवकर कंप्लीट झाले की मग मात्र पूर्ण फोकस तुमचा हा जीएस वरती असायला पाहिजे. जितका जास्तीत जास्त वेळ जीएस ला देता येईल रिव्हिजनसाठी तो तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे सिंपल फंडा सांगितलं तुम्हाला, 5 ते 6 प्रकरण. मग ते एकाच टॉपिकचे असायला पाहिजे तसं काय नाही. यातले 2 केले, यातले 2 केले, यातले 2 केले तरी दिवसाला म्हणजे अगदी 1-1 तासात, 1.5 तासात ही प्रकरणं होत असतात, कारण ऑलरेडी झालेलं आहे तुमचं. फक्त एक रिव्हिजन म्हणून त्याच्याकडे बघणे गरजेचं आहे. आता आपल्या विद्यार्थी मित्रांचं काय होतं की नवीन काहीतरी वाचण्याच्या भानगडीत पडतो आणि हा शेवटच्या टप्प्यामध्ये नवीन वाचण्यापेक्षा जे झालंय की नाही
त्याची रिव्हिजन करून त्याला परफेक्ट करा, म्हणजे तिथं तुमचे सहज मिळणारे मार्क्स तुम्हाला सहज मिळाले पाहिजेत, सहज जाता कामा नये, हे लक्षात घ्या. हे खूप मोठं गणित आहे या स्पर्धा परीक्षेचं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर काही आपल्या येणाऱ्या मार्क्सवरती 100% परिणाम होतो. म्हणून फोकस करा की मला माझा वेळ हा अशा पद्धतीने डिवाइड करायचा आहे आणि जीएसचं सुद्धा जास्तीत जास्त फोकसने आपल्याला करायचं. ठीक आहे. बाकी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगायचं झालं तर पेपर सोडवावेत का, आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा असतो. बघा मित्रांनो, ज्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झालाय, प्रॅक्टिसमध्ये साधारणतः 90 वगैरे असे मार्क्स घेतो, 85+ मार्क्स घेतो, त्यांनी 100% पेपर सोडवावेत. कारण कॉन्फिडन्स लेवल ही तुमची वाढत असते पेपर प्रॅक्टिस नंतर किंवा पेपर सोडवल्यानंतर. जो काय स्कोर येतो, म्हणजे समजा 15 तारखेला पेपर झाला किंवा 22 तारखेला पेपर झाला, एका विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केला की सर 22 तारखेच्या पेपरमध्ये मी मुंबईला आहे, माझा ग्राउंड 45चा बसतो, 22 तारखेच्या पेपर झाला जो काय पुणे शहरचा, तर त्याच्यामध्ये मला 87 मार्क्स मिळतात, तर माझं होईल का? तुम्ही त्या आपल्या व्हिडिओ खाली कमेंट पण त्या मित्राची आहे, तुम्ही बघू शकता. समजतंय? मग याच्यात काय होतं, ते पेपर सोडवल्यानंतर त्या मित्राचा कॉन्फिडन्स वाढला ना, की जर 87 मार्क्स मला मिळत आहेत, माझा ग्राउंड 45चा आहे, तर मग मी मुंबईला बसणार की नाही बसणार, तर 100% बसतो मित्रा. ठीक आहे. अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स लेवल तुमच्या हाय करण्यासाठी पेपर प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींसाठी पेपर गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण एखाद्या विद्यार्थी मित्राचे प्रॅक्टिस स्कोर मध्ये जर 70-75 येत असेल, तर त्यांनी पेपर सोडवण्यापेक्षा जीएसचे प्रश्न त्यातून बघा, जो सब्जेक्ट वीक आहे ते प्रश्न बघितले तरी चालेल, पण जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन वरती भर द्या. ओके. अल्टरनेट डे पेपर सोडवले तरी हरकत नाही. बरेच लोक असं म्हणतात की दिवसाला 4-4, 5-5 पेपर बघा, तर मी तुमचा स्कोर तसा येत असेल तर बघा, जर स्कोर येत नसेल, बघा हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात ज्याचा पेपरचा स्कोर हा चांगला येतोय त्याने पेपर सोडवले पाहिजे, कॉन्फिडन्स लेवल तुमचे हाय होऊ शकते. आणि ज्याचा पेपरचा स्कोर ऑलरेडी कमी आता 70-75च्या रेंजमध्ये आहे, तर त्यांनी तिथं वेळ वाया न घालवता जे टॉपिक येत नाहीत किंवा जिथं प्रॉब्लेम आहे आपल्याला त्याच्यावरती फोकस करून ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी तुम्हाला काय अडचण असेल तर आपला स्वराज्य पोलीस अकॅडमी कांदिवली आणि विरार या ठिकाणी आहे, तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता या नंबरवरती, काही अडचण असेल तर. ठीक आहे. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आवडल्यास शेअर जरूर करायचा आहे. धन्यवाद.